दादा मला सांगा, सतेज ऋतू केसरी मैदानामध्ये तुमच्या बैलाने प्रथम क्रमांक केलेला आहे. याबद्दल तुम्ही काय होय. सांगाल? काय बैलाचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आपल्या. एवढ्या पब्लिकच्या मैदानामध्ये आणि म्हणजे कसं आहे, कॅरेक्टर मैदानाला बैल नंबर करणे ही मालकाला कुठल्याही म्हणजे मी असो किंवा आणि कोण पण असो आनंदाची गोष्टच असते हो. हो, बरोबरच आहे. साहजिकच रास्त मैदान झालेलं आहे. नेरलीचं मैदान हां. हे रास्त मैदान झालेलं आहे त्यामध्ये. हां. तर मला सांगा, इतक्या मोठ्या मैदानामध्ये तुमच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि हां, हां. ही प्रत्येक मालकाची इच्छा असते. होय, होय, होय. याबद्दल तुमची भावना काय आहे? भावना काय आतापर्यंत आमच्या मित्रपरिवारांनी, आमच्या परिवाराने असो किंवा आणि सहकारी कोण पण असो या सगळ्यांनी मदत केल्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला. त्या म्हणजे त्या कष्टाचं कुठं आपल्या बैलांना कुठं व्यर्थ घालून दिलं नाही, ह्याच गोष्टीचा आपला आनंद वाटतो. साहजिकच आहे, तुमच्या बैलानं नाव मोठं केलेलं आहे तुमचं देखील आणि बैलाचं देखील नाव मोठं झालेलं आहे. अशी कारण कसं असतंय, एखादा बैल नंबर पाहिजे मागे फक्त एखादा मालक कारणीभूत नसतोय. भरपूर लोकांचे हातभार असतात, भरपूर लोकांचे हात असतात. बरोबरच आहे, साहजिकच आहे. की कोणती वेळ होती का ज्यावेळी तुम्ही पैरे वगैरे मागायचा, लोक पैरे देत नव्हती, अशी वेळ तुम्ही तुमच्यावर येऊन गेली आहे का? 100% मी एक दिवस अखंड एक दिवस एकेकाच्या दारात बसलोय पैऱ्यासाठी. पण तरी सुद्धा त्या लोकांनी आपल्याला बैल दिला नाही, लक्षात ठेवा. साहजिकच आहे, आज तुमच्या बैलानं हे तुमचं करून दाखवलेलं आहे. बैल अतिशय होय, होय, होय. चांगल्या तुमचा आणि काल आणि मैदानामध्ये जर तुम्हाला पळाला. सांगतो, त्यांनी मला असं केलं म्हणताना मी आजपर्यंत ही भावना किंवा असा विचार मी कधी कुठल्या बैल मालकाला किंवा पैरेकरांना दिला नाही किंवा कधी कुठल्या माणसाला एखादा बैल एखादा वेळ आणतो म्हणला आणि मी त्याला फसवलं असं कधी प्रकार झालेला नाही आपल्याकडनं. कधी बॅटरीला कधी मी स्वतःहून कोण पण सांगू दे, माझ्या गाडीत बॅटरी झाल्या किंवा ह्या मुलानं ह्या पोरानं आतापर्यंत चुकीच्या पट्टीने राऊंड केलाय म्हणून. साहजिकच आहे, आता भरपूर आमचे युट्यूब सहकारी देखील आहेत, त्यांचे ड्रोन वरती असतातच. काही चुकीच्या पद्धतीनं काही कृत्य होत नाही किंवा कोण नियम तोडत नाही. साहजिकच जास्त मैदानामध्ये तुमच्या बैलानं चांगला असा नंबर केलेला आहे. बैल इतका चांगला पळाला तुमचा. त्याच पाठोपाठ हिंद केसरी हरण्याचा वारस बैल तो वशा त्या होय, होय, देखील वशा. नंबर पटकावलेला आहे. याबद्दल होय, होय. काय सांगाल? वशा बनलं तर तुम्हाला सांगतो, वशा आणि त्या जोडीला बैल होते आमच्या गावातला गब्बर. हा. ही दोन्ही बैल सांगतो म्हणजे ही वशा हा सगळ्यात त्या काल जेवढी बैल पाळली त्या सगळ्यात वयानं लहान बैल. हा. या बैलाकडनं ह्या एवढ्या म्हणजे नेरली माळे म्हणजे अतिशय चढ उतारचं रान. बरोबर. एवढा जोरात वेगानं हे रान काढणं एवढ्या कमी वयाच्या बैलानं म्हणजे ते त्या वशाबद्दल सुद्धा बोलावं तितकं कमी काय थोडा लक्षात कौतुक. ते खरं खरं हरण्याला वारा जरा असं म्हणायला तर काय अडचण नाही. बरोबरच आहे, साहजिकच आहे. एक वारा जर काय असतं की नाही त्यानं काल त्याच्यात पळायला जोरात दाखवले. साहजिकच तुमच्या मनात अशी धाकधूक होती का? कारण चुरशीचा क्षण होता. हिंद केसरी वशा आणि तुमचा लिंगनूर हरण्या असं चुरशीचा क्षण होता. तुमच्या मनात धाकधूक होती का? नाही नाही, कसं सांगू तुम्हाला म्हणजे त्या बैलांच्या बद्दल आम्ही त्यांना कमी लेखत नाही, पण विषय काय सांगू तुम्हाला, माझ्या बैलाचा एक विषय प्लस पॉईंट असा आहे, माझा बैल जर कलर जर तोंड घेऊन फिरला हा. आतापर्यंत माझ्या बैलाला कोण गाडी माझ्या बैलाची मारली नाही आजचपासलं. म्हणजे कलर घेऊन तुमचा जर बैल प्रथम क्रमांकावर जर पळत असला तर तो हा. मैदान गाजवणार हे 100%. हा हा. बरोबर. त्यामुळं विषय काय माहिती काय, बैलाचा एवढा स्टॅमिना सांगतो म्हणजे लांबडा रान असू दे लांडा रान असू दे त्याचा विषय नाही. जो स्टॅमिना असतोय हो. बैलाचा हो, मी माझ्याकडे पण 15-20 बैल आहेत 15-20 पण हो हो आपल्याकडे आहेत. हा. मग त्यामध्ये ह्याच बैलामध्ये हे गरज काय म्हणजे ते देवानं ते कुदरत ते बनावे असं चीज आहे हे, बाकी काही विषय नाही. बरोबर आहे. तर दादा मला सांगा, भविष्यामध्ये असं कोणत्या नावाजलेल्या हिंद केसरी बैलाबरोबर तुम्हाला तुमच्या बैलाचं पैरे करावं असं वाटतंय? तुमच्या मनामध्ये अशी इच्छा आहे? झालं तर ह्या बैल मला सगळ्या बैलांच्यावरच पळलाय. आता राहिलाय फक्त ब्रेकफेल, ते पण आता आकासारख्या ब्रेकफेलवर डोंगरला आपला बैल पळणार आहे. ब्रेकपेल भिलवडी. हा, त्यांचा नाही आपला बैल पळणार ब्रेकफेल. हा, ठीक आहे. साहजिकच आहे, आम्हाला देखील आवडेल मैदानामध्ये ब्रेकफेल पाहिजे आणि तुमचा लिंगनूर हरण्या मैदानामध्ये केव्हा उतरतात साहजिकच होय होय होय. देखील उत्साह असतोय, उत्सुकता असते.